आता सविस्तर वृत्त। अमरावती पोलिसांनी अवैध गुटख्याच्या विरोधात 2 विविध कारवाया करत तब्बल 15 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईनं अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं धाबं दण आणलं आहे। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमरावती शहरातील असुरिया पेट्रोल पंपापुढे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका संशयित पिकअप वाहनाची तपासणी केली। यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्यासह प्रतिबंधित सुगंधित सुपारीचा साठा आढळून आला। पोलिसांनी वाहन चालक आरोपी मोहम्मद अजहर मोहम्मद सलीम याला अटक केली आहे। या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्यासह महिंद्रा पिकअप व्हॅन किंमत 5 लाख रुपये असा एकूण 14,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर दुसऱ्या अन्य कारवाईत शहरातील रामपुरी कॅम्प येथील ज्योतिष उर्फ जॉनी मंगवानी याच्या घरी धाड टाकून गुन्हे शाखेनं प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाल्याचे 395 पॅकेट्स असा एकूण 38,338 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जॉनी मंगवानी याला अटक केली। प्रशासनाच्या या धडक कारवाईनं अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दण आणले आहे। नाशिक जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं शुक्रवारी समोर आलं होतं। ही घटना समोर येताच खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागानं विशेष दक्षता घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत। 1 डिसेंबरपासून अमरावती जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या। शाळा प्रशासनाला कोरोना नियमावलीचे कडेकोट पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या शिक्षकांनी कोरोना लसीचे 2ही डोस घेतले असेल त्यांनाच वर्गावर जाण्याची परवानगी मिळणार असल्याचंही शासकीय आदेशात सांगण्यात आलंय। अचानक नाशिक जिल्ह्यात 15 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। या बातमीची गंभीर दखल घेत शिक्षण विभागानं अमरावती जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्याचे नवीन आदेश जारी केले आहे। आरोग्य विभागाच्या पत्रानुसार आणि शिक्षण विभागाच्या पत्रानुसार मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या परवानगीने आपण ग्रामीण भागातील 1 ते 12चे वर्ग आणि शहरी भागातील 1 ते 12चे वर्ग सुरू केलेले आहेत। ते सुरळीतपणे आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने जे SOPs आल्या होत्या की कोणती दक्षता कोरोनाच्या संबंधित शिक्षकांनी, गावातील लोकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितींनी बाळगावी या संबंधीच्या सर्व सविस्तर सूचना प्रत्येक बाबीच्या कोरोनाच्या संबंधित आपण निर्गमित केल्या होत्या। तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना याची लागण होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यासंबंधी आता तात्काळ आम्ही सूचना निर्गमित करत आहोत। शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक दोघांच्या स्वाक्षरीनं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळांसाठी एक विशेष पत्र आम्ही तात्काळ निर्गमित करत आहोत। आणि सर्व जे घटक आहेत आपले त्याच्यामध्ये शाळा वसती असेल, त्यामध्ये गावातील आपले जे जबाबदार नागरिक असतील, पदाधिकारी असतील, शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती असेल, मुख्याध्यापक, शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी त्यांनी कोणकोणती दक्षता घ्यावी, विशेष दक्षता कोरोना टाळण्यासाठी, त्याचं पत्र आता सूचनापत्र आम्ही तात्काळ आता निर्गमित करत आहोत। लोकसभेमध्ये खासदार नवनीत राणे यांनी मुंबईतील पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत मुद्दा मांडला। राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका दरवर्षी नदी स्वच्छतेच्या नावावर कागदोपत्री हजारो कोटी रुपये खर्च केल्याचं दाखवते, मात्र प्रत्यक्षात हा निधी कुठे जातो हे कुणालाच ठाऊक नाही। अशा शब्दात खासदार नवनीत राणे यांनी राज्य सरकारसह मुंबई मनपा प्रशासनावर टीका केली। क्लाइमेट चेंज पर सदन में ये इस पे चर्चा लाकर सभी पूरे देश में ग्लोबली जो चेंजेस आ रहे हैं क्लाइमेट में, उसके ऊपर चर्चा करनी बहुत ज़रूरी है। पर्यावरण की समस्या इन दिनों चिंता का विषय है। पोल्यूशन में हो रही बढ़ावत और ओजोन लेयर के कम होने से वर्ल्ड में एनवायरनमेंट को लेकर सभी देश चिंता है। ये मानव जीवन के लिए बहुत बड़ा खतरा है हो सकती हैं। मेरी सरकार से ये विनती है कि लोगों के साथ खुलकर इस पे चर्चा होनी चाहिए, बात होनी चाहिए। और मुंबई के शहर की मीठी नदी जो शहर के बीचों बीच बहती है, कचरा और गंदगी से भारी है, जिसकी सफाई के नाम पर BMC करोड़ों रुपए का खर्च दिखाती है और उसमें भ्रष्टाचार करती है। इसके लिए भी इस पे भी हमें बात करके इस पे कुछ ना कुछ सोल्यूशन लाना चाहिए। बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शनिवारी खनिकर्म अधिकारी आणि पोलीस पथकासह परसोडा येथील खदानीवर धडक दिली। इथं होणाऱ्या स्फोटांमुळे आजूबाजूच्या गावांच्या समस्या लक्षात घेऊन इथं प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी सूचना दिली। अमरावती जिल्ह्यातील परसोडा येथील गिट्टी खदानीवर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी धडक दिली आणि स्फोट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या येथून जप्त केल्या। खदानीत 25 ते 30 फूट खोली करण्यासाठी जिलेटिन कांड्या टाकून स्फोट करण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे।
तर या स्फोटांमुळे लगतच्या 5 ते 6 गावातील घरांना भेगा पडल्या आहेत आणि येथील गावकऱ्यांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी या खदानीवर कारवाई करण्याची मागणी रवी राणा यांनी केली आहे। कलेक्टर ऑफिसला याची माहिती नाही आहे। हा चौरसिया जो आहे गिट्टी माफिया हे सगळे रात्री 2 नंतर इथे 3 नंतर रात्री काम करतात। अशा प्रकारे मशीनच्या माध्यमातून ब्लास्टिंग केलं जाते। घरामध्ये जेव्हा लोकांना आवाज येते, रात्रभर झोपू शकत नाही गावातले लोक, तेव्हा त्या गावकऱ्यांनी तक्रार केली की अशा प्रकारे रात्री 2-2, 3-3 वाजता बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येतात। मुलं झोपू शकत नाही, शिक्षणाची मुलं अभ्यास करू शकत नाही आणि घराला पुऱ्या भेगा पडलेल्या आहे आणि गावातलं पूर्ण पाणी हे खदानमध्ये उतरलं आहे, कारण त्याची खोलीकरण खूप जास्त झालेलं आहे। तर ह्या सगळी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आज इथं अचानक धाड टाकली आणि या धाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या पकडल्या गेल्या। अमरावती शहराच्या सीमावर्ती भागात सुमारे 150 लेआउट्स अनधिकृत असून त्यात 17 झोपडपट्ट्यांचाही समावेश आहे। अनधिकृतपणे बसलेल्या लेआउट्सवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र याबाबत महानगरपालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागाला कोणतीही माहिती नसून त्यांनी हात वर केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। अमरावती मनपा आयुक्तांनी मध्यंतरी शहरात अनधिकृतपणे बसलेल्या लेआउट्सवर कारवाईचे आदेश दिले होते। मात्र जर सहाय्यक संचालक नगररचना विभागालाच शहरात किती अनधिकृत लेआउट्स आहेत याबाबत माहिती नसेल तर काय म्हणावं। सरकारी जमिनीवर किती झोपडपट्ट्या आहेत, किती जणांनी अवैधपणे जागांवर ताबा मिळवलाय याबाबत माहिती नाही तर मग कारवाई कशी करणार असा प्रश्न निर्माण होतोय। शहराच्या पश्चिम दिशेला 18 अनधिकृत लेआउट्स टाकण्यात आले असून त्यातील भूखंडांची विक्रीही करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळाली। तेथील नागरिकांकडून मनपा मालमत्ता कर देखील वसूल करते आहे। मात्र ही जागा अनधिकृत असल्याची त्यांना माहितीच नाही। याला कारण सहाय्यक संचालक नगर रचना विभागाची उदासीनता आहे। अनधिकृत लेआउट्समध्ये सुविधा नाहीत, रस्ते नाल्या गटारं नाहीत, मात्र तिथं मतदार आहेत, काही जण कर देखील भरतात। त्यामुळे त्यांना सोयी देण्यात याव्यात अशी मागणी संबंधित भागातील नगरसेवकांनी केली। त्यावर या भागात मनपानं सुमारे 60 ते 65 लाखांचा मुरूम टाकला असून ते अनधिकृत असल्यामुळे तिथं कोणताही विकास करता येणार नाही असं आमसभेत सांगण्यात आलं होतं। त्याचवेळी हे लेआउट अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली होती। शहरात किती अनधिकृत लेआउट्स आहेत याबाबत आमच्याकडे संख्या उपलब्ध नाही, तसंच ते अधिकृत करून घेण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये अशी प्रतिक्रिया नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आशिष उईके यांनी कॅमेरासमोर न बोलता दिली। इतर बाजार समित्यांच्या तुलनेत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चांगला भाव मिळतोय। त्यामुळे मेळघाटमधील आदिवासी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी दर्यापूर बाजार समितीत धाव घेतली आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीमध्ये आज तब्बल मेळघाटच्या धारणीतून 5 ते 6 आदिवासी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायला आणलं होतं। मेळघाटात आदिवासी शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्यानं या आदिवासी शेतकऱ्यांनी 140 किलोमीटर अंतर पार करून दर्यापूर बाजार समितीत सोयाबीन विकायला आणलं। धारणी बाजार समिती आणि दर्यापूर बाजार समितीमध्ये भाववाढीत तब्बल 1500 रुपये क्विंटल मागे फरक असल्याचा आदिवासी शेतकऱ्यांकडून सांगण्यात आला आहे। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी दर्यापूर बाजार समितीकडे धाव घेतली आहे। विशेष म्हणजे दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनची आवक गेल्या 3 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बाकी बाजार समितींपैकी दर्यापूर बाजार समितीत सोयाबीन हे 100 ते 200 रुपयांनी महाग दरानं विकल्या जात आहे। त्यामुळे विविध जिल्ह्यातून शेतकरी दर्यापूर बाजार समितीकडे धाव घेत आहेत। एक तर आता हे तर 4 तालुक्याचे माल दर्यापूरला तो येतच आहे, पण आज तर धारणेवरून दर्यापूर तालुक्यामध्ये माल आलेला आहे आणि त्या आदिवासी लोकांनी धारणेहून माल आणला। 4-5 लोक इथं आले आहे आणि त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमच्या मंडीमध्ये म्हणजे धारणीमध्ये अचलपूरमध्ये फार भाव कमी मिळतात, त्यामुळे आम्ही इथं दर्यापूरमध्ये माल आणलेला आहे। आम्हाला दर्यापूरमध्ये माहिती मिळाली की दर्यापूरमध्ये आपल्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल। आमच्या धारणीपेक्षा 1000 ते 1500 रुपयापेक्षा जास्त भाव दर्यापूरमध्ये मिळत आहे असे आम्हाला समजले आणि आम्ही माल इथं 5 कास्तकारांनी कमीत कमी 30 ते 40 क्विंटल माल आम्ही इथं आणलेला आहे। दर्यापूर तालुका हा संपूर्ण खारपाण पट्टा आहे, त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करतात। या भागात चण्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मेळघाटमधून आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला इथं योग्य भाव मिळाल्यानं त्यांनी बाजार समितीचे आभारही मानले। 6 ते 7 हजार बोरीची आवक आहे, बाकी नागरिकांच्या आमच्या इथं 300-400 माल महाग खपते। याचं कारण असं आहे की आमच्या इथं मालाची छटी व कास्तकाराला व्यवस्थित भाव भेटते, म्हणून आमच्या इथं आवक वाढत आहे व दूर आमच्या इथं माल येत आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड
हे तालुके संत्र्यांसाठी विदर्भाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जातात. मात्र शासनाची उदासीनता, फळमाशीचं संकट, संशोधनाचा अभाव आणि योग्य भाव न मिळणं तसंच निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका इथल्या संत्र्याला बसतो आहे. परिणामी जिल्ह्यातील निराश आणि वैतागलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या बागाच मोडून टाकण्याचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीमुळे फळ गळ होऊन संत्रा सडण्याचं प्रमाण वाढलं आहे. हवामानातील बदलांमुळे लाखो रुपयांचा संत्रा हजारांमध्ये विकण्याची दुर्दैवी वेळ उत्पादकांवर आली आहे. योग्य भाव मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही भरून निघेनासा झालाय. अशात शासनाच्या उदासीन धोरणाचा सामना करणाऱ्या उत्पादकांना संत्रा या पिकाचं भवितव्य धुसर वाटायला लागलंय. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे संत्र्याला बऱ्यापैकी किंमत येईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर फळमाशीमुळे निर्माण झालेल्या अळीच्या प्रादुर्भावानं घाला घातला. त्यामुळे देखील संत्रा उत्पादकांना नुकसान सहन करावं लागतंय आणि संत्र्याची विक्री करावी लागते. तर काहींनी तो रस्त्याच्या कडेनं टाकणं पसंत केलंय. यातच कहर म्हणजे पांदण रस्त्यांसह विजेची अनियमितता उत्पादकांना हवालदिल करत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विदर्भाचा कॅलिफोर्निया नामशेष होईल. सर्व संत्रा बागा मोडून टाकल्या जातील अशी भीती संत्रा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. वातावरणातील बदल, पांदण रस्त्यांची समस्या, संत्र्यावर अद्यापही न झालेलं संशोधन, ऋतू बदल यांचा परिणाम संत्रा पिकावर होत असून त्याला गळती लागून तो सडू लागला असल्याच्या प्रतिक्रिया चांदूर रेल्वे तालुक्यातील जळक जगताप येथील शेतकरी अतुल सातपुते आणि पंकज कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत. तर कृषी मंत्रालयानं संत्रा पिकाकडे लक्ष दिलं नाही तर परिसरातील संत्रा बागा समूळ नष्ट होणार असल्याचं मोर्शी येथील संत्रा उत्पादक शेतकरी गजानन बारबुद्धे यांनी सांगितलं. आरोग्यदायी रानभाजी म्हणून चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या शेवगाच्या शेंगांना सध्या चांगली मागणी असून या शेंगांचा बाजारपेठेत अल्प पुरवठा होतोय. परिणामी शेवग्याच्या शेंगांचे दर तिपटीनं वाढले आहेत. हिवाळ्यात मेथी, पालक, चाकवत, शेपू, चवळी, लालभाजी मोठ्या प्रमाणात मिळत असल्यानं या हिरव्या पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. फार तर 30 रुपये किलो दरानं त्या उपलब्ध आहेत. तर टोमॅटो, गवार, कारले, रताळे, आंबडीचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र भेंडी, टोमॅटो, आंबाडी, कारले अजूनही 60 रुपये किलो भाव राखून आहेत. दरवर्षी हिवाळ्यात शेवग्याच्या शेंगांना मागणी वाढते. या भाजीचं सेवन आरोग्यासाठी लाभदायी असतं. त्यामुळं हॉटेल, रेस्टॉरंटच्या मेनूत शेवगा फ्राय, शेवगा हंडीची ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. नेमक्या याच दिवसात शेवगा उत्पादन कमी होत असल्यानं दरवर्षी शेवग्याचे दर 20 ते 25 रुपये किलो मागे वाढतात. परंतु यंदा या भावात तिपटीनं वाढ झाली आहे. एरवी 60 रुपयांपर्यंत किलोनं मिळणारा शेवगा 160 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आंबाडीची भाजी देखील सध्या 60 रुपये किलो तर कारले 60 रुपये प्रति किलो भावानं विक्री केल्या जात आहेत. टोमॅटोचे दर काहीसे घसरले असले तरी 60 रुपये किलोपर्यंत उत्तम प्रतीचे टोमॅटो बाजारात उपलब्ध आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात निघत आहेत त्या शेतकऱ्यांनीही शेवग्याच्या शेंगांना मिळत असलेला भाव पाहून समाधान व्यक्त केलं आहे. चांदूर रेल्वे शहरातील अनेक नागरिकांची जागा नजूलमध्ये आहे. स्वतःची जागा नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत घरकुलाचा लाभ देखील पोहोचत नाही. यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळानं चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंबंधीच्या मागणीचं एक निवेदन सादर केलं. चांदूर रेल्वे शहरातील ज्या लाभार्थ्यांची नुजलमध्ये जागा आहे त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा या प्रमुख मागणीचं निवेदन आम आदमी पार्टीतर्फे माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. चांदूर रेल्वे शहरात घरांची आवश्यकता असणाऱ्या अनेक गोरगरिबांची जागा नुजलमध्ये आहे. त्यांची स्वतःची जागा नसल्यामुळं त्यांच्यापर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचत नाही. या लाभार्थ्यांना घरकुलाची अत्यंत गरज असताना त्यांना घरकुल योजनेतून डावलण्यात येत आहे. त्यामुळं या लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. याशिवाय घरकुल लाभार्थ्यांना 4थ्या टप्प्याचा निधी तात्काळ देण्यात यावा. घरकुलाच्या 2ऱ्या यादीचा पहिला टप्पा लवकर द्यावा. घरकुलाची 3री यादी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा विविध मागण्या सुद्धा यावेळी करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात वाघानं दहशत पसरवली आहे. शुक्रवारी रात्री शहरात पुन्हा एकदा या वाघाचं दर्शन झालंय. त्यामुळे नागरिक देखील घरातून बाहेर पडण्यास धजावत नाहीयेत. तर वनविभागाचे सर्व प्रयत्न तोकडे पडताना दिसून येत आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात गेल्या 7 दिवसांपासून वाघ मुक्त संचार करत असल्याचं आढळून येत आहे. मात्र आठवड्याभरात या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसापूर्वी या वाघानं वासराचा फडशा पाडला होता. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खामगाव शहरातील नारायणी गार्डन परिसरात एका इसमाला या वाघाचं दर्शन झालंय. नारायण गार्डन पूर्ण असे सर्व लोक दरवाजा लावून घरात बसलेले आहेत
आणि सतत रात्रंदिवस त्या वाघाच्या भीतीनं कोणीच बाहेर निघत नाही आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा वाघ पकडला गेला पाहिजे आणि आमचा जो रोखलेला श्वास आहे हा मोकळा झाला पाहिजे. आम्ही शासनाला विनंती करतो, तसे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी वाघ पकडून आम्हाला मोकळा श्वास घेण्यास मोकळीक द्यावी. हा वाघ काही शहर सोडायला तयार नसल्याचं यातून दिसत आहे. वाघानं अद्याप कुठल्याच माणसावर हल्ला केला नसला तरी देखील खामगाव शहरातील नागरिक दहशतीत आहे. ज्या भागात हा वाघ आढळून आला होता त्या परिसरातील नागरिक घराबाहेर पडण्यासाठी धजावत आहे. या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या वाघामुळे खामगाव शहरात अघोषित संचारबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यावेळेस शासनाला किंवा वन विभागाला जाग येईल का अशी आम्हाला शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने आमची सर्वसामान्य नागरिकांची वन विभागाला विनंती आहे की त्यांनी या वाघाला तात्काळ जेळबंद करून नागरिकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न करावा किंवा नागरिकांना त्यांनी या वाघाच्या दहशतीतून मुक्तता द्यावी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.